नवरा जर असं मनवणारा असेल ना तर खरंच रुसण्याची एक वेगळीच मज्जा येते. हाय हॅलो नमस्कार, पायलच्या मिनी व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर प्रतीकची माझी खूप भांडणं झाली होती आदल्या दिवशी, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी माझा नवरा मला एवढं मनवत होता, एक स्पेशल ट्रीटमेंट. कधीच त्याने असं कॅमेऱ्यासमोर मला चारलेलं नाही आहे, पहिल्यांदा तुमच्यासमोर असं तो मला चारतोय. आणि खरंच मला आज एवढं भारी वाटत होतं, एकदम स्पेशल फील होत होतं. मस्तपैकी असं वन पीस आणला होता नवीन साक्षीने माझ्यासाठी, तर तो मी ट्राय करत होते आणि तो मला एवढा आवडला की मी थोडंसं शायनिंग मारत मारत स्वतःचे व्हिडिओ काढत होते. आणि खरंच प्रतीक आज मला एवढं म्हणत होता, आईस्क्रीमसुद्धा मला चारत होता हाताने. म्हणजे तो बोलत होता की आज तुला जे काही चारणार ते मी स्वतःच्या हाताने चारणार आणि तुला बाहेर पण घेऊन जाणार. तर मस्तपैकी आम्ही एग रोल खाल्ला त्यानंतर. मग परत मला बाहेर घेऊन गेला. कसं रुसल्यावरती असं स्पेशल ट्रीटमेंट आपल्याला मिळत असते. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते बायकांनो, खरंच तुम्ही पण असं तुमच्या नवऱ्यावर रुसून बघा आणि बघा तुमचा नवरा तुम्हाला मनवतोय का नाही. आणि जर नसेल ना मनवत तर अजून जास्त भांडणं करा आणि मनवायला लावा. आणि जर तुम्हाला याचा मोठा व्हिडिओ बघायचा असेल ना तर व्लॉगसुद्धा केलेला आहे, तर लिंक आहे बायोमध्ये. तुम्ही लॉंग व्हिडिओसुद्धा यूट्यूब चॅनलला बघू शकता जाऊन, कसा माझा नवरा मला मनवत होता. त्याच्यानंतर आम्ही मस्तपैकी असे फळं घ्यायचे होते आम्हाला, तर फळं घेतले, वडापाव वगैरे खाल्ला आणि निघालो. कारण प्रतीकला मार्केटिंग करायची होती. मग मी पण त्यासोबत मागं लागून गेले होते, कारण मला माझं सिम चेंज करायचं होतं, म्हणजे पोर्ट करायचं होतं. आणि त्याचं कामसुद्धा झालं. खरंच आजचा दिवस भारी होता, म्हणजे सगळे कामं झाली माझी आज. आणि नवऱ्याकडनं स्पेशल ट्रीटमेंटसुद्धा मिळाली आहे. तर माझा स्वयंपाक पण झाला आजचा. मस्तपैकी आळूवडी बनवली मी स्पेशल आज. वरण भात, शापूची भाजी, भाकरी, मस्त असं जेवण होतं घरगुती. आणि असा माझा आजचा दिवस गेला मस्तपैकी नवऱ्यासोबत टाईम स्पेंड करून. तर भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये. बाय.